बायकोचं काय नाही लागत आहे? ज्याला बायको हाणती त्याची काय गाठ घेतो तू? जो बायकोनं हाणलाय 3 वेळा त्याची काय गाठ घेतो? अरे गाठच घ्यायची तर विद्वानाचीच घ्या ना, हलकटाशी काय व्हायला लागला? तुझ्या मोठ्या गाडीत आहे, मोटरसायकलवाला लहान गाडीत आहे, तो हॉर्न वाजवला म्हणून त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली. हॉर्न वाजवलं जो मला त्रास झाला, दीर्घ लय पुरुषार्थ झाला का? नादी लागायचं तर चांगल्याच्या लागा ना. दुश्मनी करायची का? मोठ्याशी करा. मी काय म्हणतो पुढचं वाक्य आहे का? येड्यांच्या काय नाही लागायचं. काहींच्या अंगाला कापड नाही, कापड कोटर आणतं ती मागून खिचड्डी फाटेल, पुढच्या लावून तो फोडून टाके, फोडून टाके, फोडून टाके, फोडून. मग ही कोण शिवीन? आणि त्याच्या नादी लागायचं का? आला मरायला त्याची चड्डी त्याला मिळालं आणि आपली माणसं म्हणतो मला त्यानं शा दिल्या. अहो ती याडच तू पुढे जाय, त्याच्या काय नाही लागत. आणि एक ध्यानात ठेवा महाराज, अरे मोठ्याच्या संगतीत राहिलं तरी किंमत वाढते आणि मोठ्याशी दुश्मनी केली तरी किंमत वाढते. काय सांगा, बंबाजी जर तुकोबरायच्या नादी लागला नसता त्याचं नावच ग्रंथात आलं नसतं. रामेश्वर भट जर तुकोबरायच्या विरोधात उठला नसता तर त्याचं नावच गाथ्यात आलं नसतं. पुढे जाऊन सांगा, विसोबा खेतरानं जर माऊलीला खापार दिलं नसतं तर त्याची किंमतच वाढली नसती. मोठ्याच्या संगतीत किंवा काही लोक नुसते मी साहेबा मागे हिंडतो, पागल आहे तू, तुला फक्त फोटोच येतोय अर्धा, तोय बी भावपूर्ण श्रद्धांजलीचा आला का सत्काराचा आला हे कळा ना. असा फोटो आला, शेजारची म्हणली काल भेटला गेला, मी गेला. काय करतो त्याला महाराज? विसोबा क्षेत्राची किंमत वाढली का कमी झाली? वाढली. रामेश्वर भट्टाची किंमत वाढली, बंबाजीची किंमत वाढली. पुढे जाऊन सांगा, अहो स्तनात विष पाजून मारायला का जाणं होईना पण किंमत तर वाढली. काय दुबळ्याला मारायला गेली का पुतना? पुतना काय अंगणवाडीच्या घोगऱ्या आणा गेली का शाळेत? अय पुतना काय कोणची डायरेक्ट कोणला मारायला निघाली? किरकोळ काम करायचीच नाही. BA व्हायलन मग MA व्हायलन, नोकरी लागल. मी आला तू काय रिटायर झाले परमनंट नाही झाली, तू काय एडवण करतो? MA फिमे खातं कोण कोण खातं? 6.5 लाख DED शिल्लक आहेत सध्या, 9.5 लाख MA BEd शिल्लक आहेत. पुढे जाऊन सांगा, बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागण्यासारखं झालंय. लागली बुवा, नाही तर बायको मिळत असते. बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागणं मला. हो 35-35चे नवरदेव आहेत आपल्याकडं. जोडीदारांचे ऑपरेशन झाले, हा गडी तसाच. 42 पोरी पाहिल्या का पोऱ्यानं नाही पसंत केल्या, मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. त्यानं कानपट्टी ठेवून दिली. मध्ये का बोलली? म्हणली बोलली नाही, मला मारून टाकलं तरी मी याला देणार नाही. का देणार नाही? तर हा पाहिला मला पाहायला आलता. काय डोकं लागतं जी बाय कोण फेकू आले काय लोक हे काय ही बायको बिको मिळणार नाही आता. झाकली 1.25 लाखाची. ज्यांचे झाले ते वाचले, जे राहिले ते आता असेच बजाव. कोण खात MA फिमे? बावळाटपणा. MA फिमे आले माणसं म्हणते असं तसं. नीट आहे का? विष पाजायला गेली पुतना कृष्णाला. कृष्णाला पहिलं गिराईक होतं, घाट मोठ्याची घ्या हो. पुतण्याच्या स्तनाला तोंड लावलं कृष्णानं आणि डोळेच झाकून घेतले. का घेतले ऐका. कृष्णानं डोळे का झाकले? तर पहिलं होतं विष. कृष्ण म्हणला तकलीफ होईल. हे शंकराला बोलावलं, तू कर तेवढा कार्यक्रम. कारण विष कोणी घ्यावा? शंकरानं. विष प्याले हा म्हणला दूध आपल्याला. दूध संपलं आणि रक्त आलं. कृष्ण म्हणला रक्त नको आपल्याला. आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा. कडवे 2 भक्त्या 6 अभंगाला सुरुवात. काही शंका नाही. कीर्तनाला बोलत आहेत. आणि कीर्तनाचं पहिलं सांगून ठेवतो. कीर्तनाचं मी देतानाच तारीख देताना म्हणत होतो 9:30च्या पुढं. ऐकलं नाही. 10ला तयारी होती यांची. 8 छापलं पत्रिकेत. 8 छापलं. मी देताना 9:30 म्हणलं होतं, कारण 3रा नंबर म्हणजे 9:30ला लागला. आता 3रं आहे सकाळपासून.
तरी मी वेळेतच आलो होतो. फक्त 15 मिनिटं आमच्या अर्धा तास ते काय कोणतं आहे चौक तुमचा त्याच्यात गेला, नाही तर मापातच आलो होतो. म्हणजे पाणी 3 वाजता पिलोय मी. त्यामुळं लोकांनी बोल लेट येतो बी तो ही शंका काढून टाकायची. लय धार्मिकपणाचा अवसर नाही आलायचं. तुमच्या तुम्ही चुकात गेलं आणि ते काय होतं माहिती का, आमच्यावर लुटून देते लोक. ते येडे हो इतक्या लेट. मी शहाणाच आहे, तुम्ही ठरवा काय. आणि ते द्यायचं आमच्यावर लुटून, असं चालत नाही. अभंगाला सुरुवात झाली, करंट लावून देतो तुम्हाला. तो आता मी बरोबर क्लिअर करून देतो तुम्हाला. अभंग तुकाराम महाराजांचा कडवे 2, अभंग नामदेवरायांचा कडवे 2 आहेत, भक्त्या 6 आहेत. काही शंका नाही. आता अभंगातला पहिला प्रश्न सुरू झालाय, भक्तीची गरज काय. आता आपण भक्ती केली महिनाभर, महिनाभर भक्ती केली काकड्याची. काकड्याची भक्ती केली. चला, काकड्याची भक्ती केली महिनाभर, तिचा शेवट झाला परवा. त्याची सांगता आज कीर्तन आहे, म्हणून त्यासाठी अभंग आहे. आता भक्ती केली आपण, चला पण कशी केली ऐका. तुम्हाला मला जीवनात भक्तीची गरज काय, होते त्याच्यात नीड. आम्हाला गरज काय आहे. अभंगाला सुरुवात झाली बरं का. आयुष्यात तुम्ही सगळं कमवलंय, पण जे कमवायचं राहिलं त्याचं नाव सुख आहे. ऐका नीट. आता 4 शब्द परत ऐका. 4 शब्द. सगळं मिळालं, एक मिळवायचं राहिलं सुख. सगळे प्रयत्न केले, एक मिळालं नाही सुख. हृदयात आहे पण सापडलं नाही सुख. आणि जे कमवल्याशिवाय जीवनात मजाच नाही, त्याचंही नाव सुख. काही शंका नाही. सुखाचे 7 प्रकार आहेत, लिहून ठेवा पटकन. राजसुख, तामस सुख, सात्विक सुख. राजसुख, तामस सुख, सात्विक सुख, ब्रह्मसुख, आदिदैविक सुख, आदिभौतिक सुख आणि आध्यात्मिक सुख. त्यातलं एकही सुख आपल्या नशिबात नाही. पैसा आहे, काय आगला इथं पैशाला. कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळला, लय मोठा बंगला आणि पेटवा. 3 शब्द सांगतो परत ऐका. गरीबाच्या श्रीमंताच्या पदार्थात फरक आहे, भूक एकच आहे. गरीबाच्या श्रीमंताच्या बिछाण्यात फरक आहे, झोप एकच आहे. आणि गरीबाच्या श्रीमंताच्या राहण्यात फरक आहे, मरण एकच आहे. गरीबाच्या श्रीमंताच्या पदार्थात फरक आहे, भूक एकच आहे. भूक काय कोणाला वेगळी नाही. गरीबाच्या श्रीमंताच्या बिछाण्यात फरक आहे, झोप एकच आहे. उलट सांगू का, गरीबाची झोप श्रीमंत आहे. गरीबाची झोप श्रीमंत आहे, श्रीमंताला झोपच नाही. रोगच तेवढी. त्याला झोपायची गुळे तर झोपतो, उठवायची दिली नाही तर उठतच नाही. रस्त्याच्या कडेला भिकारी फुटपाथवर झोपत आहे, कुत्र्याची कळवण झाली तरी उठत नाही. आणि बंगलेवाल्याच्या घरात नुसती मांजरानं मारली, उठला. लावून दिलाय तुम्हाला अभंगाचा. करंट लागला म्हणजे मला सोपन तुम्हाला सोपं. आपला मुद्दा इथपर्यंत आला होता. आम्ही सगळं कमवलं, सुख मिळालं नाही. इथं होतो आपण. चला आता सुख मिळालं नाही का नाहीये. मिळालं नाही. का मिळालं नाही, तसे प्रयत्नच नाही. का, जो सुखी आहे त्याची गाठ घ्या. सुखी आहे देव. जगात कोणी सुखी नाही, फक्त देव. घ्या देवाचा मोबाईल नंबर लिहून. देवाचा मोबाईल नंबर लिहून घ्या. 9व्या अध्यायात आहे, मी तयापासी हरपला की उत्सवाचे थे नाम घोष बरवा करते माझा. जिथं हाताने टाळीन मुखाने नाम सोड. हा झाला देवाचा मोबाईल नंबर. देव जर कधी आउट ऑफ कव्हरेज एरिया असले, म्हणजे रेंजमध्ये नसले, तर देवाचा लँडलाईन नंबर लिहून घ्या. मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबई न दिसे. मी लाकडात नसे, मी गावात नसे, मी तीर्थात नसे, मी खांबात नसे, मी कुठत नसे. ज्याच्या गळ्यात माळ, मुखात नाम, अंतकरण शुद्ध, तिथं मीच असे, बाकी ठिकाणी अजिबात नसे. बस मला सापडीत बसायचं नाही. देवाला गेला आणि तिकडे गेल्यावर प्याला, गाडी खाली गेला आणि मिळाला. आणि पेपरला बातमी आली, भाविक ठार झाला. मग आता बेवडे जर भाविक येतात, आम्ही चोर आहे का. काय झालं, समाजामध्ये मूर्खांना किंमत आल्यामुळं सज्जनाला त्रास झाला. जी माणसं हलकट आहेत ना, त्यांना मार्केट आलं मारा. म्हणजे माळ नाही, गंध नाही, देव नाही, धर्म नाही, कायम डोळे लाल, तांबडी कावेळी झाली त्यांना आणायला. आणि त्यांना मार्केट आलं समाजात. आणि समाजामध्ये 5 लोकांना किंमत आली. जुगार खेळणाराला, दारू पिणाराला, परश्रीगमन करणाराला, हिंसा करणाराला आणि भ्रष्टाचार करणाराला जनता देवच मानायला लागली. त्याचा परिणाम सज्जनाला त्रास झाला. ओवी सांगतो 4थ्या अध्यायातली, 3ऱ्या अध्यायातली, आगा स्वधर्म जरी रोपला सर्व सुखाचा थारा मोडीला आणि दीपा सवे हरपला प्रकाश आहे. एक यादी सांगतो तेवढी नीट ऐका. मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर पाहत नाही,
नीट ऐका. मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहत नाही, शिळीच्या गळ्याचं सड कधी दूध देत नाही, गायच्या काशेतलं गोचिड कधी दूध पित नाही, गालातला बिडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही, प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देत नाही, मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शोभून दिसत नाही, बांधावरचं येरण कधी मिडीला वापरता येत नाही, दाणे नसणारी बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही, आणि परमार्थ नसणारे घराणे कधी समाजाच्या फायद्याचे नाही. ओवी जोडून घेताना नव्या अध्यातली माझी भक्ती विन जळो जियाचे जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. त्यालाच ओवी जोडून घ्या. का लिंब लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकाळ झाला. त्याला ओवी जोडून घ्या 13व्या अध्यातली. का मृत्यूदैसा शृंगारीला का गाढव तीर्थी न्हाणीला. प्रेताला केलेला मेकअप, गाढवाला लावलेला साबण आणि नालायकाला केलेला उपदेश सारखाच अभंगाला सुरुवात. भक्तीची गरज काय इथे आपण आणि अख्ख्या कीर्तनात आपण एवढ्या शब्दाचा अभ्यास करणार आहे. तुम्हाला सुख मिळवायचंय ना, मग सुखी देव आहे. मग देव कुठं आहे? तिथं आहे. कुठं? हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताच येते. मग आपल्याला सुख मिळवायचं असेल तर कोणची गाडी घ्यावं लागेल? बोंबाला सगळं देवाची. देवाची आणि देवाचा पत्ता फक्त कोणाला माहित आहे? बस मिटलं काम. आता शिक जागेवाले तुम्ही. संत भेटतील, पण संत कधी भेटतील आता ऐका नीट. संत कळलाय पाहिजे आणि भेटलाय पाहिजे, दोन्ही गोष्टी आहे. आपल्याला भेटला तरी कळणार नाही आणि कळलं तर कळणार तर नाहीच, पण कळलं तरी भेटणार नाही. आपण उद्या कोणालाही संत म्हणू. लोक इस्त्री पाहतात, कर्ज पाहत नाहीत. लोक गाडी पाहतात, तिचे हप्ते पाहत नाहीत. लोक बंगल्याचा कलर पाहतात, गवंड्याची उधारी पाहत नाहीत. लोक बायकोचं रूप पाहतात, तिचे गुण पाहत नाही. ज्यांनी ज्यांनी रूप पाहून बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. मला समाज हा बाह्यरंगाचा आहे आणि परमार्थ हा अंतर. जरा जाऊ देते. समाज हा बाह्यरंगाचा आहे आणि परमार्थ हा अंतररंगाचा आहे. करंट लागला. आता आपल्याला काय मिळवायचं? फक्त सुख. सुख कशाने मिळेल? संतांना भेटल्याशिवाय नाही. कारण सुखी कोण? मोबाईल सगळं. देवाचा पत्ता कोणाला माहीत? संतांना. प्रश्न संपला. आता देव मिळवायचं साधन आपल्याला काय मिळत नाही ऐका. काय मिळत नाही ऐका. जाणकार माणसे तुम्ही फटाफटा उत्तर द्या. आता माझा रथ युद्धाच्या मध्यभागी नेऊन उभा कर, हे वाक्य अर्जुनाचं आहे. माझा रथ युद्धाच्या मध्यभागी नेऊन उभा कर, हे वाक्य कोणाचं आहे? अर्जुनाचं आहे. रथाचं हाकायला कोण आहे? कृष्ण. बोल जा. हाकायला कोण आहे? कृष्ण. लगाम कोणाच्या हातात आहे? देवाच्या. आणि धनुष्याला बाण कोण लावलाय? अर्जुनानं. युद्ध सुरू झालंय? युद्ध सुरू झालंय नाही. आणि अर्जुन रस्त्यात उभा आहे. ऐका नीट आता. आणि त्यावेळेस गीतेतल्या पहिल्या अध्यायातलं पहिल्या श्लोकातलं पहिलं अक्षर कोणाच्या मुखातलं आहे? धृतराष्ट्राच्या आहे. आणि बसलेले माणसं मला सांगा, तिथं देव हजर आहे, अर्जुन हजर आहे. देव हजर आहे, अर्जुन हजर आहे. मग पहिला अक्षर धृतराष्ट्रच का बोलला? तो तर आंधळा होता. मग धृतराष्ट्राने पहिला शब्द काय? धृतराष्ट्र वाच. मग धृतराष्ट्रच का बोलला? उत्तर ऐका. देव हजर आहे तिथं आहेत, अर्जुन आहे. मग धृतराष्ट्र का बोलला? धृतराष्ट्र आंधळा नव्हता असं शास्त्र आहे महाराज. कोणी करायचं नाही. नाही. काही लोक बोलले हे नाही चालत, ती भूथिवाचीच आहे, काही बरळू नको. काय माणसं म्हणते वा असं का करतं? उत्तर ऐका. आणि कुठं चाललं होतं आपण परत ध्यानात ठेवा. कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू झालं आणि अर्जुनाला मोह झाला. इथं आपण 10 मिनिटापूर्वी होतो. ती काय काळजी करायची नाही तुम्ही. हो. आणि नीट वाक्य ऐका. त्यावेळेस धनुष्याला बाण लावला नाही, पण युद्ध सुरू होण्याच्या अगोदर पहिलं वाक्य धृतराष्ट्राच्या मुखातलं का? आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं धर्मक्षेत्रे. इथं आपण 10 मिनिटापूर्वी होतो. ती काय काळजी करायची नाही तुम्ही. मी रातभर कुठे जाऊ द्या, तुम्हाला जागेवर आणून घालणार. आता धर्म बुडाला म्हणून पहिला शब्द आहे धर्मक्षेत्रे. आणि धर्मक्षेत्रातून किती अध्याय गीता सांगितली? 18. आणि घ्या लिहून 18चा 18 अध्याय एका मिनिटात. एकाच मिनिटात 18 अध्याय लिहून घ्या. अर्जुनाला सांगितलेली गीता किती अध्याय? 18 अध्याय. ऐका पटकन किती कोणते फास्टमध्ये बरं का. फास्टमध्ये ब्रह्म एक डोक्यातून जाईल तुमच्या. पहा. ब्रह्म एक माया दोन. ब्रह्म एक माया दोन गुण 3 वे 4 भूतबा शास्त्रता पुऱ्या 7 वसवाट भक्त्या 9 इंद्रिय 10 रुद्र 11 राशी 12 धनतेर 13 विद्या 14 15 तिथी 16 शृंगार 17 तत्व 18 पुराण संवेदी जान षष्ठी कारण 18 पुराणे हरिशी गाती. आणि 18 त्यातली 1800 नंबरची ओवी येणे वरी ज्ञानदेव सुखे हा झाला. संपला प्रश्न. काय कळलं तुमचं? तुम्ही पहा. कळलंच कुठं काय? 2च ध्यानात राहिले नाही. 18. ऐका परत 18च्या 18 फास्ट.
त्यालाही सावध बसावं लागत. हा, ब्रह्म एक ब्रह्म एक, माया 2, गुण 3, वेद 4, भूत 5, शास्त्र 6, पुर्या 7, वसु 8, भक्त्या 9, इंद्रिय 10, रुद्र 11, राशी 12, धनतेरस 13, विद्या 14, 15 तिथी, 16 शृंगार, 17 तत्व, 18 पुराण, 14 जान शाहीशास्त्री, 18 आणि शेवटचं 19 तू आणि 20 मी, येणेवरी ज्ञानदेव सुखी हा झाला. आणि तू आणि मी कळलं बरोबर भक्ती. पुन्हा मुद्द्यावर यायचे. पहिल्या सुरुवात झाली तेव्हाच्या भक्ती म्हणजे काय? मी आणि तू जाणं आणि जे शिल्लक राहील तिचं नाव. मग दुश्मनी करायची तर बडेशी करायची, मैत्री करायची. महाराज रोज उदाहरण सांगतो मी. दुश्मनाला सुद्धा चांगलं म्हणण्याची प्रवृत्ती असावा, दुश्मनाला सुद्धा. आणि दुश्मन आपला दुश्मन विचारानं असावा, तत्वानं असावा का असायचं म्हणून असावा? तत्वाने असावा, विचारानं दुश्मनी असावा. हा, तो BA आहे, आपण BSc आहे. काय दुश्मनी व्हायचं काम आहे? त्याचा विषय आपल्याला नाही, आपला विषय त्याला नाही. आपलं तत्वज्ञानाशी भांडण असावं. आणि आपलं भांडण कसं आहे? पुढं का गेला म्हणून भांडण आहे. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो एका मिनिटात. बारीक ऐका उदाहरण. मोबाईलमध्ये घेऊन जा आणि रोज घरात ऐका, रोज ऐका एवढं उदाहरण. तुम्हाला आणि मला आयुष्यामध्ये फक्त 3 माणसापासून धोका आहे. 1 मित्र, 2 भाऊबंद आणि 3 पाहुणे रावळे. आपल्याला प्यायला कोण शिकवली? मित्रानं. क्वार्टर तोंडाला लावली कोण? आपल्या मित्रानं. आपल्याला अधोगतीला न्यायचा प्लॅन रचला कोणी? मित्रांनी. आपल्याला त्रास दिला कोणी? भाऊबंधांनी. आणि आपण मूर्ख आहे याचा प्रचार केला कोणी? नातेवाईकांनी. ह्या 3 हलकटांच्या कधी नादी लागायचं नाही. आणि यांच्या जो नादी लागला त्याचं वाटूळ झालं. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो, नीट ऐका महाराज. एकदम मोठ्याचं उदाहरण एका मिनिटात. 4,30,000 माणसं होती रावणाच्या घरात. 4,30,000. रावणाच्या घरात माणसं होती 4,30,000. त्याला कुपनाव साखर किती मिळत असेल? हो, किती माणसं होती लिहून ठेवा. 80,000 बायका होत्या, 1,00,000 पोरं होते. 1,80,000, 1,25,000 नातू, 3,05,000 आणि 1,25,000 पंतू, 4,30,000. गठ्ठा मतदान घरचं न फुटणार. ऐका आता. आणि एवढा मोठा रावण, त्याची लंका सोन्याची होती. आपल्याकडे काय 2च अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते. भातवाड मटकीवाड भातवाड. त्याची लंका सोन्याची होती. शेंबड्या तुझ्याकडे काय? 1 धोंड्याची आणि 1 मांडव परतनीची. काय जमीन विकली, ट्रक घेतली, तिच्यावर लिहिलं आल्या घरी सुखी राहा. ती ट्रक दुसऱ्याला उधारी विकली. मग यानं तिच्यावर लिहिलं हीच खरी दौलत. आणि ती ट्रक बँकेनं ओढून नेली. मग यानं लिहिलं नादच खोळा. घेतलीच का आला? आणि ट्रकवर सगळं गबाळ लिहिलं घरातलं, वंटी वंटी संटी फंटी वंटी. आणि त्याच्या खाली बारीक अक्षरात लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने. काय घेतली मारायला? 31 मार्चला कळण काय भानगडी. हो, सोन्याची लंका होती. नीट ऐका. आणि रावणाला एक मुलगा होता इंद्रजित. आणि ऐका नीट आता. आणि मोबाईलमध्ये घेऊन जा. इंद्रजित मेला तरच रावण मरणार. 14 वेळा इंद्राला धरून आणलं होतं त्यानं. तो गडी कच्चा नव्हता. इंद्रजितानं रावणाच्या पोरानं क्वार्टर पिऊन नाही. इंद्रजित जीत, त्याचं नावच काय आहे? इंद्रजित. आपल्याकडे शेंबड क्वार्टर पित आहे 9वीच. असं एवढे क्वार्टर आणते. क्वार्टर असं ताईट बात आहे बापा कधी. आणि बापाला म्हणते तुझं कमी, तुझं कमी. मग तुझ्यात माझ्यात एवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला मी म्हणतोय भाऊ माझा आहे. मग काय करते ना? इंद्रजित होता. 14 वेळा इंद्र धरून आणला होता. 14 वेळा. आणि इंद्र म्हणजे देवांचा राजा. धरून आणला. ऐका नीट आता. इंद्रजित जर मेला तरच रावण मारणार. म्हणजे रावण सगळ्यात जास्त उड्या कोणाच्या जेव्हा हानीत होता. आणि रावणाला
इंद्रजिताला कसं मारायचं हे त्याच्या फक्त चुलत्यालाच माहित होतं. आणि त्याचा चुलता होता बिभीषण. मरेपर्यंत घेऊन घ्या मोबाईल मध्ये. तो गडी जाऊन रामाला मिळाला आणि लक्ष्मणाला त्याने सांगितलं तुम्ही रावण मारू शकत नाही, फक्त इंद्रजित मिळाला का मग रावण मिळाला. चुलत्याचा सल्ला, पुतण्या कसा मारावा याची मीटिंग. ऐका नीट, ही पिऊन मीटिंग नव्हती, शुद्धी हो. असे चकना चुकना खाऊन नव्हती मीटिंग ती. चिअर बिअर करून गलासला गालस लावायचा आणि डाळी खाली टारफाल बाहेर, अशी नव्हती ती मीटिंग. विद्वानाची होती. त्यांनी सांगितलं फक्त इंद्रजित असा मरेल, नीट ऐका, जो 14 वर्ष अन्न खाल्लं नाही आणि ज्यानं 14 वर्ष पत्नीचं सुख घेतलं नाही त्याच्यात असते इंद्रजित मरणार आहे. आणि असे तुम्ही दोघंच आहे, राम आणि लक्ष्मण. फक्त त्या एक काम करा, इंद्रजिताला जर मारायचं असेल तर महाराज फक्त इंद्रजिताचं एक वैशिष्ट्य आहे, त्याच्या धनुष्याला बाण लागता कामा नये. इंद्रजितानं कधी धनुष्याला बाण लावला तर त्याला पराजय होत नाही, हा इतिहास आहे. रामाचा सुद्धा कार्यक्रम होईल, फक्त सावध राहा. मीटिंग संपली. इंद्रजिताने पाठीमाग हात घातला भात्यात. काय बोलायचंय मला. इंद्रजिताने पाठीमाग हात घातला भात्यात आणि बाण काढायला गेला. महाराज बाण काढायला गेला तर समोरून बाण इतका जोरात आला महाराज, नीट आहे का. इंद्रजिताचा हात उडाला. उडाला हात उडाला, इतका जोरात उडाला हात. आणि तेवढा भात्यातून बाण जर हातात येतो, रामाचा सुद्धा कार्यक्रम होतो भाऊ. पण नाही चालत महाराज, ललाटीचे ते नाही चालत. हात उडाला, महिला मंडळ बारीक आहे का, आणि तारकन अंगणात येऊन पडला. नवऱ्याचा हात. रावणाची सून, रावण तिकडे नका दिसत. रावणाची सून, रावणाची सून सुलोचना, इंद्रजिताची बायको बाहेर आली. सून पतिव्रता होती त्याची. रावण एकादशी धरीत होता, बागल नव्हता तो. आली बाहेर आणि तिनं हात पाहिला तुटलेला. तिचं वाक्य ऐका नीट, ज्याने इंद्राला हादरवलं त्याचा हात तोडण्याची डिरिंग केली कोणी. एवढा विश्वास होता नवऱ्यावर. कोणी तोडला असेल हात, माहेरचेच होते तिच्या. ती तोडू कुठं लांबची नव्हती, टोळ्या सगळ्या वाड्यातल्याच. महाराज तिने सांगितलं हात तोडायची डिरिंग केली कोणी. तुटलेला हात हल्ला तुटलेला हात. इंद्रजिताचा वट्यावर तुटलेला हात हल्ला तर तो हात काय म्हणतो हे तिला कळत होतं. याला पतिव्रता म्हणतात. नवरा कामावरून आल्यावर बायको म्हणते चहा ठेव का, मग का दारू पाहिजे त्याला आल्या. नवरा उभा आहे दडदडीत आणि बाई म्हणते काय लागत आहे. काय माणसं आहे महाराज, आपली बायको आपल्याला विचारी चहा जेवण झाल्यावर पाणी देऊ का. किती हलकट निवड आहे आपली, पहा ना तुमची बिन माझी. काय करा महाराज, एवढी हुशार. एवढी हुशार, एवढी हुशार बायको होती महाराज. तिने तुटलेला हात पाहिला आणि त्या हाताला तिनं कागद आणि पेन दिला आणि त्या तुटलेल्या हाताने लिहिलं तुझ्या माहेरच्यानी माझा घात केला. आणि केलाच होता. ती काही कच्ची नव्हती. तिनं हात घेतला तुटलेला आणि डायरेक्ट रावणा पुढे गेली. रडत होता रावण. इंद्रजित गेला का माझा कार्यक्रम झाला, माझ्या सुनेला काय उत्तर द्यावा. ती सांगितलं मामजी मी ज्यानं हात तोडला त्याचा बदला घ्यायला चालली. रावण म्हणला जा बा, जा म्हटलं. मग तुम्हाला विचारायला का आली. ती म्हणली मी खानदान घराण्यातली, मोठ्याची आज्ञा घ्यावी हे माझं काम आहे. ते काय बोलायच्या गोष्टीत काय. आणि मग ती गेली आणि दरबारातली माणसं याडपट होती रावणाच्या बी. हे मोठ्यांच्या मागे हिंडणारी ईडीच असतात. ती दरबारातली याडपट काय म्हणली माहिती का रावणाला, तुला कळत कसं नाही, तरुण सून आहे तुझी, तो रामाकडे पाठवली, रामाची बायको तुझ्या ताब्यात आहे. उद्या जर रामाची बुद्धी बदलली, मधली लोक लई नंकट राहते मला. आणि तो जर म्हणला माई बायको आणून देन तुझी सून घेऊन जाय तर तू काय करशील. रावण म्हणला ए मूर्खाओ, नीट वाक्य ऐका. रावण म्हणला ए मूर्खाओ, ऐका नीट.
ज्या राज्यात रामासारखा राजा आहे, लक्ष्मणासारखा भाऊ आहे आणि सीतेसारखी पतिव्रता आहे, त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी आहे. अरे शत्रूला सुद्धा चांगलं म्हणण्याची दानत असावा, शत्रू तसा मोठा असावा. आपले थोरल्याने गाडी गेली ते धाकट्या म्हणला लुटलो बा, काय जळ काय. आपल्या एखाद्यानं गाडी घेतली ना तर आपली माणसं दरिद्री आहेत, हसत सुद्धा नाही. हप्त्यावर घेतली असं काय मुळ्यात दुखात का तुझं हसणं मारू दे जाऊ दे. एखाद्यानं लय उंडा घेतला, पुरीत खोड असेल, अरे गप ना पण तू. एखाद्यानं घेतलंच नाही, लफड, अरे पण तू गप ना डोकाला. अहो मारा दुश्मनाला सुद्धा चांगलं. मला एक सांगा, याच्यापेक्षा विद्वानपणा असेल? अहो जाऊ द्या, राम आपला दुश्मन आहे पण चांगलाच आहे हे म्हणण्याची प्रवृत्ती कोणची होती? रावणाची. आणि सख्या भावाची पुतण्या मारायची मीटिंग होती, एकाच बापाचे होते दोन्ही बी. मग मला सांगा, आपल्याला बाहेरचे चांगले का जवळचे? मग नादी लागायचंच नाही या ठिकाणच्या. मित्र, भाऊबंध, पाहुणे रावळे, आग लागू दे त्यामध्ये. हो, मंदोदरीनं प्रश्न विचारला होता रावणाला, मला सवती किती, फक्त खोटं बोलायचं नाही. रावण म्हणला एकादशी मी खोटं बोलत नाही. रावण एकादशीला खोटं बोलत नव्हता. ती म्हणलं, रावण म्हणला 80,000. ती म्हणली मग त्यातली आवडती कोणती तुम्हाला? रावण म्हणला गोठाळा झाला. मंदोदरी पुढे दुसरीचं नाव घेता कसं? मग तर भांडण होईल. रावण म्हणला तू हा प्रश्न मला काय विचारू राहिली? ती म्हणली मग रामाची लाडकी सीता पळवताना तुम्हाला लाज कशी नाही वाटली? तो काय कच्ची, ती काय कच्ची नव्हती, पतिव्रता होती मारा, ती काय बोलायच्या गोष्टी का त्या? मग रावण म्हणतो, मंदोदरी म्हणली गप्पा हाण नका, फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही? ऐका आता लय बारीक, तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही? डोळे पाणवले रावणाचे. रावणाच्या डोळ्याची कड ओली झाली आणि रावण मंदोदरीला म्हणतो, मंदोदरी सीतेकडून माझी इच्छा मी कालही पूर्ण केली असती, आजही केली असती आणि आत्ताही केली असती. मी सीता वायुमार्गाने आणली. हनुमान येईल लंका पेटविल ही भीती मला नाही. मी माझी इच्छा आत्ताही पूर्ण केली असती, आत्ता. सीता माझ्या ताब्यात आहे. पण तुला म्हणून सांगतो मंदोदरी, मी माझी इच्छा का पूर्ण केली नाही? ऐक, मी सीता पळवायला गोसाव्याचं रूप घेऊन जेव्हा झोपडी पुढे गेलो ना, तेव्हा मी सीतेला म्हणलो होतो, माय भिक्षावाडा, मी खानदान बघताय, लंका जळाली तरी चालेल पण माय ह्या शब्दाला मी धोका देणार नाही. याला रावण म्हणतात. लंका गेली महाराज अख्खी. बेटी बचाओ ज्याचं भाषण आहे त्यानंच बायको चेक करून आणली. आणि भाषण बेटी बचाओ आहे. मुलगी वाचवा, तुम्ही चेक करून आणा. इथं माय शब्दाला धोका द्यायचा नाही ना. अख्खी लंका गेली तरी अहो गेली. कुंभकर्ण म्हणला का रे लय गप्पा आणतो, आणि मग तू तर रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेलता, तेव्हा का बोलतो? त्यावेळेसचे वाक्य ऐका रावणाचे. कुंभकर्णाला रावण म्हणतोय, मी सीतेला वश करायला रामाचे कपडे घालून गेलो, रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेलो, पण तुला म्हणून सांगतो, मी सीतेच्या समोर रामाचे कपडे घालून उभा राहिलो आणि सीतेनं माझ्याकडे पाहिलं. खळखळा डोळ्यातल्या पाण्याच्या धारा रावणाच्या खाली आल्या. आणि रावण म्हणतो, सीतेनं माझ्याकडे पाहिलं आणि तुला म्हणून सांगतो कुंभकर्ण, नजरेला नजर भिडली, माझ्या शरीरातला काम गायब झाला रे, काम गायब झाला. एवढी सीता पतिव्रता आहे, एवढी सीता. रडला. आणि रावण म्हणतो, पुढचं सांगू तुला, माझ्या शरीरातला काम गेला तर जाऊ दे रे, माझ्या शरीरातला काम गेला तर जाऊ दे, पण माझी मंदोदरीच मला आई दिसायला लागली, याच्यापेक्षा वाईट काय? वथ्यांमधली उरफटे अभ्यास करीत नका जाऊ कधी. हो, लोक कोणाबद्दलही काय बोलत आहे. सगळ्या बाया त्या काही काहीला शिवाय देत्या. काही काहीनं राम वनसाला पाठवला आणि काही काहीनं वनसाला पाठवला. रामाची चूकच नव्हती काय? तुम्ही म्हणाली येडं आणलं कोणी, ही रामाची चुकाडी देई. मला येडं नाही, मला गांडू म्हणा, मी पटवून देणार मला. हां, मी तुम्हाला वव्यान प्रमाण पाठपर्यंत तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. मंदोदरी ही जमदाग्नी ऋषीची पत्नी रेणुका होती. मंदोदरी ही जमदाग्नी, आपलं कैकई ही जमदाग्नी ऋषीची पत्नी रेणुका होती.
नवऱ्यानं बायकोला पाण्याला पाठवलं आणि पाणी आणायला उशीर झाला म्हणून नवऱ्यानं बायकोचं मुंडकं उडवायला लावलं पोराला. ज्यानं उडवलं तो होता परशुराम, जिचं उडवलं होतं ती होती रेणुका, आणि ज्यानं उडवायला लावलं होतं तो होता जमदाग्नी ऋषी. आणि तीच रेणुका पुढं काही झाली आणि तोच परशुराम पुढं राम झाला. आणि आईनं पोराचा बदला घेतला. गैर काय? आणि हे माझं म्हणणं नाही, रामाचं म्हणणं आहे स्वतःचं. प्रभू रामचंद्र म्हणतात, आई ज्या आरती मी वनवासाला जातोय ना त्या आरती मी कधीतरी एखाद्या आईचा छळ केलेला असावा आणि त्याचं कर्म भोगावं लागलं. मग काकड्याच्या सांगतेला सांगून ठेवतो, नुसते गण लावून देव भेटू नका. रातभर भजन केल्यानं देव भेटत नाही. मेले जपी तपी, सपनात नाही. मेलो आम्ही 20-20 वर्ष टाळ कुटू अजून माझ्या सपनात नाही देव आला. मला म्हणला सुद्धा नाही तो काय चाललंय का, तू असाच मरतो आलडून. कधी बी ध्यानात ठेवायचं महाराज. हो, एक वाक्य नाही ऐका ना, आजच्या कीर्तनात पहिलं एक वाक्य लिहून ठेवा म्हणजे पुढे सरकायला अभंगाच्या. आयुष्यामध्ये तुम्हाला देवाचं भजन करता आलं नाही तर करूच नका. माळ घालताच आली नाही तर घालू नका. कुणाचं चांगलं करताच आलं नाही तर करू नका. पण ईश्वरासारख्या आईबापांना आणि संतांना कलंक लावू नका. हीच देवाची पूजा, हीच देवाची पूजा. देव चोळल्यानं देव भेटत नाही. आला तर फडतो मरायला. देव चोळेन कुत्रं आलं त्यानं देव फिकून आणला कुत्र्याला. काय देव पूजी तू. हो, काय करू नका. आला गुरुवार पुढच्या महिन्यात करा. अरे काय लबाडे हे. 4 गुरुवार पैकी एखाद्या गुरुवार नवऱ्याच्या बाया पडली का? नाही. अय नाही, मग आणलं कुठून? अय एवढी तरी माहिती आहे का तुम्हाला? नीट ऐका. एवढी तरी माहिती आहे का तुम्हाला का एकट्या लक्ष्मीची कधी पूजा करू नये? एकट्या लक्ष्मीची कधी पूजा करू नये. लक्ष्मी सहित शोभे. तुम्हाला एवढं तरी डोकं आहे का? चालल्या पोथ्या.